नमस्कार मुलांनो, इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ 5वा तापमान या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, मी कोठे आहे? आकडा 1, माझ्या परिसरात 0°C समताप रेषा आहे। उत्तर आहे, मी शीत कटिबंधातील परिसरात आहे। आकडा 2, माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25°C आहे। उत्तर, मी उष्ण कटिबंधातील परिसरात आहे। आकडा 3, माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10°C आहे। उत्तर, मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे। पुढील प्रश्न, मी कोण? आकडा 1, समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते। उत्तर, समताप रेषा। पुढील आकडा 2, तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो। उत्तर, तापमापक। आकडा 3, जमीन व पाण्यामुळे मी तापते। उत्तर, हवा। आकडा 4, जमीन व पाणी माझ्यामुळे तापते। उत्तर, सूर्य। पुढील प्रश्न, उत्तरे लिहा। आकडा 1, पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा। उत्तर पहा, या ठिकाणी पृथ्वीची आकृती आहे। त्या ठिकाणी तुम्हाला शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध सर्व माहिती या आकृतीमध्ये दिलेली आहे। आता आपण यातील ठळक मुद्दे आणि उत्तर पाहूया। पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। हे किरण काही भागात लंबरूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात, त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो। 0° ते 23°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात, म्हणून या पट्ट्यात तापमान जास्त असते। प्रखर प्रकाश व जास्त उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो, त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो। 23°30 ते 66°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाश किरण पडते। ते किरण जास्त जागा व्यापतात। जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते, त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते, म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात। 66°30' ते 90° या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात। ते किरण अति जास्त जागा व्यापतात। अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते, त्यामुळे या पट्ट्यांना शीतपट्टे असे म्हणतात। पुढील प्रश्न पाहूया। अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा। उत्तर, मागील प्रश्नाचं जे उत्तर होतं तेच उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। या ठिकाणी फक्त आकृती येणार नाही, तर हे उत्तर तुम्ही वाचा आणि या ठिकाणी लिहा। समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो, त्याची कारणे कोणती आहेत? उत्तर पहा, समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर पुढील कारणांमुळे बदल होतो। भूपृष्ठावरून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते, त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो। जंगलतोड, नागरीकरण,
औद्योगिकरण या घटकांमुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो। तर मुलांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा। आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।